ठीक आहे. आज आपण थर्मोडायनामिक्स या नवीन टॉपिकने सुरुवात करू. सोल्युशन्स अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजचा आय फॅक्टर राहिलेला आहे, त्याला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर म्हणतात, ते आपण नंतर घेऊ. तर थर्मोडायनामिक्स नावाने स्टार्ट करू. डायनामिक्स आणि थर्मो. डायनामिक्स म्हणजे काय असतं की तुमचे जे 3 स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, हे जर रिलेटिव्हली मोशनमध्ये असतील तर त्यांच्या व्हेलोसिटी आणि ॲक्सिलरेशनचा अभ्यास करायचा असेल तर ते डायनामिक्सच्या अंडर येतं. ठीक आहे. आणि थर्मो इज एनिथिंग रिलेटेड टू थर्मल. थर्मल म्हणजे मग हीट नाही का, मग स्पेसिफिक हीट वगैरे त्या रिलेटेड टॉपिक्स येतात. मग नुसतंच थर्मोडायनामिक्समध्ये काय शिकायचं आपण, तर तुमची सॉलिड, लिक्विड, गॅसेस आहेत यांचं थर्मल बिहेवियर काय आहे. ठीक आहे. तर हे आपण याच्यामध्ये शिकायचं, पण त्यासाठी आपल्याला काहीतरी बेसिक टर्मिनॉलॉजी माहीत पाहिजेत. तर आपण सुरुवात करू सिस्टीम आणि सराउंडिंगने. ठीक आहे. माझ्याकडे एक चहाचा कप आहे. त्याचा मला स्टडी करायचा आहे. त्या नुसता चहाचा कप नाही, त्यामध्ये चहा पण आहे. ठीक आहे. मला त्याचं स्टडी करायचं आहे, मला त्या चहाच्या थर्मल प्रॉपर्टीज जाणून घ्यायच्यात. तर मग धिस बिकम्स माय सिस्टीम. चहाचा कप हा तुमचा सिस्टीम होतो. आणि समजा हा चहाचा कप इथं टेबलावर ठेवला आहे मी, आणि या रूममध्ये तो स्टडी चालू आहे, तर एव्हरीथिंग लिव्हिंग द कप इज सराउंडिंग. म्हणजे चहाचा कप सोडून रूममध्ये जेवढं काय उरलेलं आहे ते आहे सराउंडिंग तुमचं. ठीक आहे. तर सिस्टीम an object which is under thermodynamic study is known as system. आणि जे काय एव्हरीथिंग एल्स इज नोन ॲज सराउंडिंग. ठीक आहे. आणि सिस्टीम प्लस सराउंडिंग काय होतं, सिस्टीम प्लस सराउंडिंग तुम्हाला युनिवर्स देतं. आता ते पुढचा भाग आहे, पण लक्षात ठेवा. ठीक आहे. बरं, आता आपण टाईप ऑफ सिस्टीम शिकणार की, आणि ते पुढं जाऊन गरजेचं काय आहे हे पण शिकणार आपण. तर टाईप ऑफ सिस्टीममध्ये तुम्हाला 3 सिनेरिओ मी इथे ड्रॉ करतो. हे बघा. लेट्स कन्सिडर तुमच्याकडं टी कप आहे. ठीक आहे. त्यामध्ये चहा आहे. तर मला सांगा, जर तुम्ही असाच रूममध्ये ठेवला, ठीक आहे, तर त्या चहाच्या कपमधून चहाच्या वाफा बाहेर पडणार, बरोबर का? वेपर्स, टी वेपर्स बाहेर पडणार रूममध्ये, सराउंडिंगमध्ये. आपण आता मोठे झालो, टेक्निकल शब्द वापरायचे. सराउंडिंगमध्ये टी वेपर बाहेर पडणार, बरोबर. आणि मला सांगा, थोड्या वेळाने तो चहा जो गरम आहे तो थंड होणार, बरोबर. मग याला म्हणतो आपण लॉस ऑफ एनर्जी अँड मॅटर ऑल्सो. ठीक आहे. लॉस हा शब्द थोडासा मर्यादित आहे, मी असं म्हणल. लॉसच्या ऐवजी आपण काय म्हणलं पाहिजे, आपण म्हणूया एक्सचेंज. एक्सचेंज हा शब्द जरा चांगला आहे. एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर. अशा ज्या सिस्टीममध्ये एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर होते त्याला आपण म्हणतो ओपन सिस्टीम. काय म्हणायचं? ओपन सिस्टीम. नेक्स्ट सिस्टीम, समजा आता ह्या सेम चहाचा कप आहे. ठीक आहे. नेक्स्ट टाइम काय केलं मी, फक्त त्या चहाच्या कपावर मी बशी ठेवली अशी. ठीक आहे. बशी म्हणजे सॉसर, इंग्लिश मिडियमसाठी. तर सॉसर जर ठेवली तर मला सांगा, या चहाच्या कपमधनं टी वेपर्स बाहेर जातील का? ते चहाच्या वाफा आहेत त्या बाहेर जातील का? नाही जाणार. पण बाहेर म्हणजे एक्सचेंज काय होईल,
तो जो चहाचा कप आहे तो काही वेळाने थंड होणार आहे. म्हणजे देअर इज एक्सचेंज ऑफ एनर्जी ओनली, एनर्जी ओनली, नो मॅटर एक्सचेंज. मॅटर बाहेर जातो का? नाही जात, बरोबर. मॅटर बाहेर जात नाही, ठीक आहे. आणि या सिस्टीमला आपण म्हणतो क्लोज्ड सिस्टीम. काय म्हणतो? क्लोज सिस्टीम. आणि लास्ट सिस्टीम येते आपली आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम पहिल्यांदाच नाव सांगितलं तुम्हाला. आता सिंपल सांगतो. समजा आता हे आयसोलेटेड सिस्टीम थिअरॉटिकल कन्सेप्ट आहे. प्रॅक्टिकल देर इज नो आयसोलेटेड सिस्टीम ऑन अर्थ, ठीक आहे. कसं? तुमच्याकडे थर्मास फ्लास्क सगळ्यांनी बघितलं असेल. थर्मास फ्लास्क, त्याच्यामध्ये आपण चहा पाहुण्यांना करायला म्हणजे चहा बनवून त्यामध्ये थर्मास फ्लास्कमध्ये टाकून आपण हॉस्पिटलमध्ये कोणाला भेटायला गेलो तर तो गरम चहा नेतो आपण, आहे का नाही? आधी न्यायची, आता नेत नाही. तर मग ते थर्मास फ्लास्क काय करतं? चहा तुमचा लॉंगर काळासाठी गरम ठेवतं. म्हणजे काय सर? त्याच्यामध्ये देर इज नो एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर. एक्झाम्पल थर्मास फ्लास्क, ठीक आहे. की देर इज नो एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर. अशा सिस्टीमला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टीम. सो दॅट्स ऑल अबाउट टाईप ऑफ सिस्टीम. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट फ्रेममध्ये घेऊ. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. लेट्स से की तुमच्याकडे लेट्स से की तुमच्याकडे एक सिस्टीम आहे. त्याच्या काहीतरी फिजिकल प्रॉपर्टीज तुमच्याकडे असणार आहेत, बरोबर. तर त्या फिजिकल प्रॉपर्टीज मी फिजिकल प्रॉपर्टीज इथं लिस्ट डाऊन केल्यात. प्रेशर, बॉइलिंग पॉईंट, मास, व्हॉल्यूम, विस्कोसिटी अँड सो ऑन, ठीक आहे. तर आपण काय करणार, या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये बेसिक डिफरन्शिएशन आहे ते आपण जाणून घेऊ. बघा, तर पहिलं डिफरन्शिएशन असं की दोन टाईप आहेत बघा. एक आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे. तर आपण त्यांना फक्त क्लासिफाय करणार. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बरं, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता हे बघा, सिंपल डेफिनेशन सांगतो. इंटेन्सिव्हची सांगतो, मग त्याच्यावरनं एक्सटेन्सिव्हची लक्षात राहील. इंटेन्सिव्हचा आय लक्षात ठेवायचा, ठीक आहे. द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम विच डज नॉट किंवा विच इज इंडिपेंडंट आय, ठीक आहे. इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम इज नोन ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बरं, काय बघा लिहून टाकतो. इंडिपेंडंट ऑफ अमाऊंट ऑफ मॅटर, ठीक आहे. मग इकडे काय असेल? डिपेंडंट ऑन अमाऊंट ऑफ मॅटर, ठीक आहे. तर आता काय करायचं की एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर दोज विच डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ मॅटर इन द सिस्टीम. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर दोज विच आर इंडिपेंडंट ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इनसाइड द सिस्टीम. मग कसं सर? मी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, ठीक आहे. समजा तुमच्याकडे
वॉटर आहे, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असतो? 100 डिग्री सेल्सिअस. खूप बेसिक सायन्स आपण 7वी 8वीपासून शिकत आलो आहे. मला सांगा, समजा 1 लिटर पाणी तुम्हाला उकळायला 100 डिग्री सेल्सिअस लागत असेल तर 100 लिटर पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती? तर सर तुमच्या लक्षात येतं की बॉइलिंग पॉईंट हा तुम्ही किती अमाऊंट घ्या वॉटरची, बॉइलिंग पॉईंट हा चेंज होत नाही. सगळं पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळणार म्हणजे उकळणार घ्या. तुम्ही 1 लिटर घ्या नाहीतर 1000 लिटर घ्या. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो की दिस बॉइलिंग पॉईंट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग बॉइलिंग पॉईंट कुठं आलं सर? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये, बरोबर का? तर ह्याच्यामधली अजून कोणती तुम्हाला वाटतं? विस्कॉसिटी पण कशात येणार? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये. हनी, 1 लिटर हनीचं विस्कॉसिटी तेवढीच असणार, 50 लिटर हनीची विस्कॉसिटी तेवढीच असणार. आता विस्कॉसिटी म्हणजे काय? आता हे 11th झालेलं आहे तरी पण सांगतो. फ्रिक्शन बिटवीन 2 कन्झिक्युटिव्ह लेअर ऑफ एनी फ्लुइड इज नोन ॲज विस्कॉसिटी. ठीक आहे. पुढं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये आता कुठले आहेत? मग सर त्याच्यातले राहिलेले तुम्ही एक्सटेन्सिव्हमध्ये लिहा, असं नाही. ठीक आहे. तर मग एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर इन द सिस्टीम. मग मला सांगा, अमाऊंट ऑफ मॅटर म्हणजे समजा मी 1 लिटर पाणी घेतलं त्याचं व्हॉल्यूम वेगळं, 2 लिटर घेतलं वेगळं व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम इज कॅटेगराइज्ड अंडर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉल्यूमचं तसंच, मासचं तसंच. ठीक आहे. आता क्वांटिटी उरली कोणती? सर बॉइलिंग पॉईंट झालं, सॉरी प्रॉपर्टी उरली कोणती? बॉइलिंग पॉईंट झालं, मास झालं, व्हॉल्यूम झालं, विस्कॉसिटी झालं. मग आता प्रेशर कुठं कॅटेगराईज करायचं? दिस इज होमवर्क फॉर यू. ठीक आहे. ग्रुपवर टाकायचं. ग्रुपवर काय तुम्ही टाकताना दिसत नाही मला, म्हणजे तुमच्यातलं कोणीच लेक्चर बघत नाही आहे. ठीक आहे. बरं, आता आपण पुढे जाऊ. नेक्स्ट फ्रेममध्ये घेतो नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे. थँक्यू. ठीक आहे. आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊ. दिस इज अबाउट अ प्रोसेस. तुम्हाला एक प्रोसेस, कुठली प्रोसेस, हे आता हे प्रोसेस हा शब्द तुम्हाला खूप वेळा ऐकला आहे तुम्ही, पण त्याला एक्झॅक्टली वर्ड्समध्ये पुट करताना आम्हाला त्रास होतो सर. मग ते नीट सांगता आलं पाहिजे की व्हॉट इज प्रोसेस. ठीक आहे. तर लेट्स से की तुम्ही ए पॉईंटला प्रोसेस स्टार्ट केली. ठीक आहे. कुठलाही केमिकल चेंज तुम्ही ए पॉईंटला स्टार्ट केला आणि तो बी पॉईंटला जाऊन एंड झाला. ठीक आहे. तर आपल्याला जे पाहिजे होतं, आपल्याला जे डिझायर्ड प्रोडक्ट होतं बी, ते मिळालं. ठीक आहे. या होल सिनारिओमध्ये तुमच्या एमध्ये जे काही केमिकल फिजिकल चेंजेस होतात बीपर्यंत पोहोचण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टीला आपण प्रोसेस म्हणतो. ठीक आहे. तर प्रोसेस ही डिपेंड करते, म्हणजे की बाबा तुम्ही ही ए पासून बी पर्यंत जी प्रोसेस घडवून आणली आहे, जी काही केमिकल प्रोसेस, फिजिकल प्रोसेस जी काही घडवून आणली आहे, ती अंडर कोणत्या कंडिशन घडवून आणली आहे. ठीक आहे. मग त्याला चार टाईप होतात त्याचे. ठीक आहे. मी जरा हे इरेज करतो. पहिली प्रोसेस असते, आपण शिकतोय टाईप ऑफ प्रोसेस, टाइप्स ऑफ प्रोसेस. पहिली प्रोसेस असते आयसोथर्मल. आता आयसोथर्मल, हे बघा, आयसो मीन्स सेम, थर्मल मीन्स समथिंग रिलेटेड टू टेम्परेचर. मग सर शब्दावरनं आम्हाला कळत आहे की द प्रोसेस इन विच चेंज इन टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, किंवा देर इज नो चेंज इन टेम्परेचर. नीट लक्ष द्या, देर इज नो चेंज इन टेम्परेचर बोललो आहे मी.
टेम्परेचर चेंज होत नाही, म्हणजे तुमचा चहाचा कप आहे, जर मी तो 20 डिग्री सेल्सिअस वर ठेवला असेल तर तो 2 तासांनी पण 20 डिग्री सेल्सिअसवरच राहिला पाहिजे. अशा प्रोसेसला आपण म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. पण लक्षात घ्या, या प्रोसेसमध्ये देर इज एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. म्हणजे जो तुमचा चहाचा कप आहे तो हीट रिलीज पण करू शकतो आणि हीट गेन पण करू शकतो, पण एकच कंडिशन की स्वतःचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. मग आता हे सर तुम्ही असं कसं सांगताय की सर हीट रिलीज पण झाली पाहिजे, गेन पण झाली पाहिजे, पण टेम्परेचर कॉन्स्टंट झालं पाहिजे? पॉसिबल आहे. ठीक आहे, त्याने जर 5 किलो जूल हीट गेन केली आणि 5 किलो जूल त्याच वेळेस सायमल्टेनियस लूज केली तर टेम्परेचर चेंज होणार नाही, आणि त्याच प्रोसेसला आपण म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. ठीक आहे, परत एकदा सांगतो, अ प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, चेंज इन टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, म्हणजे इट रिमेन्स कॉन्स्टंट. सॉरी, इज नॉट इक्वल टू 0 दिलं आहे मी तिथं, इज इक्वल टू 0. बरं, पुढे जाऊ. पुढच्या 2 प्रोसेस मी सिमिलर टॉपिकवर सांगतो किंवा सायमल्टेनियसली सांगतो. आयसोबारिक आणि आयसोकोरिक. आता हे शब्द नीट लक्षात घ्या, कोरिक, बारीक. बारीक मधला बार तुम्हाला काहीतरी सांगून जातो. बार हे कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीचं युनिट आहे? प्रेशर. मग मला सांगा आयसो समथिंग रिलेटेड टू प्रेशर, म्हणजे या प्रोसेसमध्ये तुमचं काय कॉन्स्टंट असलं पाहिजे? प्रेशर. द प्रोसेस इन विच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट किंवा चेंज इन प्रेशर इज ऑलवेज 0 इज नोन ॲज आयसोबारिक प्रोसेस. मग आता प्रेशर सोडलं की प्रेशरच्या अपोजिट काय असतं? व्हॉल्यूम. कोरिक. ठीक आहे, कोरिक इज फॉर व्हॉल्यूम. त्याची डेफिनेशन काय येईल? द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट किंवा चेंज इन व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. आणि तुमची लास्ट प्रोसेस येते ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मलमध्ये दरवर्षी मुलांना कन्फ्युजन होतं. तर हे कन्फ्युजन करून घेण्यासारखं काही नाही आहे, फक्त आपल्याला शब्द नीट वापरता आले पाहिजेत. तर ॲडियाबॅटिक हे सांगतो, सिंपल आहे, अ प्रोसेस इन विच देर इज नो हीट चेंज. हीट चेंज वेगळा आणि टेम्परेचर चेंज वेगळा. देर इज नो चेंज इन हीट. डेल्टा क्यू इज इक्वल टू 0. मी असं म्हणलेलं नाही आहे की चेंज इन हीट इज 0 किंवा हीट रिमेन्स कॉन्स्टंट, याचा अर्थ की टेम्परेचर व्हेरी होऊ शकतं असं म्हणलेलं नाही आहे, किंवा असं आहे असं पण म्हणलेलं नाही आहे. नीट लक्षात घ्या, ॲडियाबॅटिक इज देर इज नो चेंज इन हीट. ठीक आहे, तर ह्या 4 टाईपच्या प्रोसेस आहेत. डेल्टा पी रिमेन्स 0, डेल्टा टी रिमेन्स 0, डेल्टा व्ही रिमेन्स 0 आणि डेल्टा क्यू रिमेन्स 0. पण त्याची नावं पण लक्षात राहिली पाहिजे. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट फ्रेममध्ये घेऊ. थँक्यू. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. एक छोटासा टॉपिक तुम्हाला पुस्तकात थोडंसं डिझाईन चुकलं आहे पुस्तकाचं, म्हणजे लेसनचं डिझाईन, की स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन काय असतं. तर हे शब्द जोपर्यंत तुम्हाला एक कन्सेप्ट कळत नाही की व्हॉट इज वर्क, व्हॉट इज हीट, तोपर्यंत तुम्हाला सांगता येत नाही की दिस इज पाथ फंक्शन, दिस इज स्टेट फंक्शन. तर स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन मी थोडंसं तुम्ही शिकल्यावर आपण सांगतो तुम्हाला मी. पण त्याआधी लेट्स डिस्कस व्हॉट इज रिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस आपण 11वीत शिकलेली आहे, तरी पण आपण परत एकदा शिकू. ठीक आहे, लेट्स कन्सिडर तुमच्याकडे एक सिलेंडर आहे. ठीक आहे, तुमच्याकडे असा एक सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये एक पिस्टन आहे. पिस्टन सगळ्यांना माहिती आहे.
पिस्टन म्हणजे जर इमेजिन होत नसेल पिस्टन काय, तर पिचकारी इमेजिन करायची. ठीक आहे. तुमच्याकडे आपण काय शिकतोय, रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस. लेट्स कन्सिडर त्या पिस्टनच्या खाली तुम्ही गॅस फिल केलाय. काय केलंय? गॅस फिलअप केलाय. कुठलाही गॅस असू द्या तो, आणि त्या तुम्ही कंटेनरला हीट प्रोव्हाइड करताय. मला सांगा, कुठलाही गॅसला जर आपण हीट केलं तर तो काय करतो? एक्सपांड होण्याचा प्रयत्न करतो. दिस इज 11th बेसिक. ठीक आहे. तर होतं काय, तर मला सांगा, हा जर गॅस एक्सपांड झाला तर हा पिस्टन काय होईल? वरती सरकण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. लेट्स कन्सिडर की आपण त्या पिस्टनवर 5 ग्रॅमचं छोटंसं वजन आणून ठेवलं, 5 ग्रॅमचं. ठीक आहे. तरी पण तो गॅस त्या पिस्टनला वरती पुश करतोय. मग आपण काय करतो? अजून 5 ग्रॅमचं वजन त्यावर ठेवतो. तर होतं काय की गॅसनी लावलेला खालून जो प्रेशर आहे, लेट्स कन्सिडर की पी, गॅसनी लावलेला प्रेशर आहे पी, आणि आपण जे वरून अप्लाय करतोय दॅट इज पी एक्सटर्नल असं कन्सिडर करू आपण त्याला. तर मला सांगा, आत्ताच्या कंडिशनला पी एक्सटर्नल आणि गॅसनी लावलेलं प्रेशर पी हे सेम आहे. पण जर मी अजून एक 5 ग्रॅमचं वेट वाढवलं तर होणार काय? तुमचा पिस्टन खाली जाणार आहे, गॅस कॉम्प्रेस होणार आहे. बरोबर. बरं, याच्या उलट केलं. आता समजा तुमचे जे 15 ग्रॅमचं वेट आहे मी तसंच ठेवलं, आणि गॅसला देणारी जी आपण हीट आहे ती आपण वाढवली. ठीक आहे. तर होईल काय? गॅस अजून जास्त एक्सपांड होईल. मग आपल्याला काय करायला लागेल? अजून एक 5 ग्रॅमचं वेट त्याच्यावर ठेवायला लागेल. असं करत 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 आपण एक अशी स्टेट अचीव करतो की सर मला असं कळतं आहे की ज्यावेळेस मी जास्त वेट ठेवतो त्यावेळेस मला तुमचा पिस्टन खाली कॉम्प्रेस करता येतो, आणि मी हीट वाढवली की गॅस एक्सपांड होतो आणि ते पिस्टन वरती मूव्ह व्हायला काय प्रॉब्लेम नाही. या प्रोसेसमध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की आपण पिस्टनची मूवमेंट अपवर्ड पण करतोय आणि डाऊनवर्ड पण करतोय. लेट्स कन्सिडर की तुमची डाऊनवर्ड मूवमेंट फॉरवर्ड रिएक्शन आहे. काय आहे? फॉरवर्ड रिएक्शन. थोडंसं मोबाईल असं करून बघा. आणि लेट्स कन्सिडर की तुमची अपवर्ड मोशन ही बॅकवर्ड रिएक्शन आहे. फॉरवर्ड बॅकवर्ड रिएक्शन हे आपण 11th मध्ये शिकलो. तर फॉरवर्ड रिएक्शन, आता रिव्हर्सिबल रिएक्शन कोणाला म्हणायचं बघा. अ प्रोसेस, नीट ऐका, अ प्रोसेस इन विच फॉरवर्ड रिएक्शन किंवा द फोर्स ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इन्फानायटेसिमली, शब्द मोठा आहे, इन्फानायटेसिमली बिगर दॅन किंवा ग्रेटर दॅन backward reaction, and the reaction can be reversed by adding small difference to backward force. बघा, फॉरवर्ड आणि बॅकवर्डमध्ये छोटासा डिफरन्स आहे, तो जर मी परत बॅकवर्डमध्ये ॲड केला म्हणजे मी गॅस एक्सपांड करण्यासाठी अजून हीट दिली तर मला सांगा ती प्रोसेस रिव्हर्स होते का नाही? म्हणजे पिस्टन खाली चालला होता तो वर जातो की नाही? जातो. मग या अशा प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. तर इन्फानायटेसिमली हा शब्द जड असला तरी त्याचं मराठीत रूपांतर करायचं झालं तर किंचित, एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये. ठीक आहे. खूप छोटी क्वांटिटी पण तिला इग्नोर करू शकत नाही. खूप छोटी क्वांटिटी पण अशी की तिला इग्नोर करू शकत नाही. सो दिस वॉज ऑल अबाउट रिव्हर्सिबल प्रोसेस. आता आपण थोडंसं पुढं जायचं आणि लेट्स डिस्कस प्रेशर व्हॉल्यूम वर्क. काय? प्रेशर व्हॉल्यूम वर्क. प्रेशर व्हॉल्यूम वर्क इज अ प्रोडक्ट ऑफ P प्रेशर अँड V व्हॉल्यूम. ठीक आहे. आता आपण व्हॉल्यूम तसंच ठेवू, प्रेशरला चेंज करू आपण. व्हॉट इज प्रेशर? ठीक आहे. तर प्रेशरची डेफिनेशन फिजिक्समध्ये 11th मध्ये शिकलो होतो आपण.
परपेंडिक्युलर फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया. ठीक आहे, तर परपेंडिक्युलर फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया, तसं जर फॉर्म्युला असेल तर इकडं प्रेशरचं रिप्लेसमेंट काय होईल, F/A. लेट्स कन्सिडर की तुमच्या डिस्क ह्या पिस्टनचा डायमीटर D आहे. काय आहे, D. तर मग व्हॉल्यूम काय होईल त्या डिस्कचा. लेट्स कन्सिडर फॉर अ युनिट, म्हणजे नाही का, या एक्झाम्पलसाठी असं कन्सिडर करू की ती डिस्क सर्क्युलर नसून इट इज क्युबॉइड शेप किंवा क्यूब शेप. हे अजम्पशन आहे बरं का, अजम्पशन, खरं नाही आहे. तर मला सांगा F तसाच राहील बरोबर. एचं काय होईल रे, व्हॉट इज एरिया ऑफ अ स्क्वेअर, D स्क्वेअर बरोबर का. इफ इट्स साईड इज D इंटू D स्क्वेअर, आणि त्याचा व्हॉल्यूम काय होईल, D क्यूब बरोबर. मग मला सांगा हे D स्क्वेअर आणि हे D स्क्वेअर कॅन्सल, उरलं काय, F इंटू D. मी खाली लिहितो F इंटू D. मग तुमचं प्रेशर व्हॉल्यूम वर्क काय आलं सर, F इंटू D बरोबर. पण जर आम्ही थोडंसं फिजिक्सचा नीट अभ्यास केला असेल किंवा केमिस्ट्रीचा नीट अभ्यास केला असेल तर आम्हाला असं कळतं की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किंवा फोर्स इंटू D इज नथिंग बट वर्क डन बरोबर का. तर बरोबर, ठीक आहे. एक कन्सिडर करा की जो हा D आपण पकडला होता तो प्लेटचा डायमीटर नसून, परत एकदा सांगतो, जो D पकडला होता आपण तो प्लेटचा डायमीटर नसून हा प्लेटचा डायमीटर नाही आहे. हा किती डिस्टन्स मूव्ह होतो, तुमची जी पिस्टन आहे तो किती डिस्टन्स मूव्ह होतो त्याला आपण D पकडलं आहे. म्हणजे जर डिस्टन्स मूव्ह झाला तर त्याला आपण पकडू शकतो ना, D इंटू D एरिया म्हणजे D स्क्वेअर आणि व्हॉल्यूम D क्यूब. तर ते असं आहे. तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट यू गेट वर्क. म्हणजे काय सर, की गॅसचं जे प्रेशर व्हॉल्यूम वर्क आहे इज इक्वल टू वर्क. ठीक आहे. So this was all about reversible process and pressure volume work of a gas. Next topic next slide मध्ये. Thank you.